हरे कृष्णा. माझं नाव सनी आहे आणि मी सध्या एका महादेवांच्या सुंदर अशा मंदिरामध्ये आहे आणि सध्या या ठिकाणी एवढी शांती आहे, कोणीच नाही आहे. इथे आल्यानंतर मला असं वाटू लागलं की ज्या गोष्टी मी माझ्या पास्टमध्ये एक्सपिरियन्स केल्यात त्या मी तुमच्यासोबत देखील शेअर कराव्या. म्हणून मी हा व्लॉग बनवत आहे. भरपूर जणं मला विचारतात की तू एवढा बदलला कसा आणि तुझ्यामध्ये एवढे चेंजेस कसे काय आले? सांगायचं झालं तर कृपा आहे ती महादेवांची, की ज्यांच्या कृपेमुळे माझ्या लाईफमध्ये एवढे चेंजेस आलेत. मी कोणी मोठा इन्फ्लुएन्सर नाही आहे किंवा कोणी असा बिग शॉट नाही आहे आणि माझे कनेक्शन्स एवढे स्ट्रॉंग नाही आहेत किंवा माझे रिसोर्सेस ते पण एवढे मोठे नाही आहेत. सो माझ्या लाईफमध्ये जेव्हा कधी प्रॉब्लेम्स आले होते, मी रॅदर दॅन कोणाकडे तरी जाऊन मदत मागेन त्यापेक्षा मी मंदिरात जाऊन भगवंतासमोर त्या सर्व गोष्टी एक्सप्रेस केल्यात, त्यांना त्या गोष्टी सांगितल्यात आणि ज्या गोष्टी मी ऐकत आलो आहे आतापर्यंत की तुम्ही भगवंताकडे ज्या मनापासून ज्या प्रार्थना करता, भगवंत ते तुमचे प्रार्थना ऐकतात आणि तशाच काही गोष्टी माझ्यासोबत देखील झाल्या. ज्यावेळेस माझी आई गेली त्यानंतर मी बाबुलनाथ मंदिर या ठिकाणी वीकली बेसिसवरती जायला लागलो आणि त्यामागचं कारण पण असंच होतं की माझी आई तिने फक्त आयुष्यभर फक्त महादेवांची पूजा केली होती, बाकी कुठल्या देवांची पूजा नव्हती केली. जेव्हा ती गेली तर ती गेल्यानंतर मी महादेवांकडे जाऊन एवढं सांगत होतो की बाबा माझ्या आईने आयुष्यभर तुझीच पूजा केली, सध्या ती जिकडे आहे तिथे तिला व्यवस्थित ठेव, बाकी काही नाही. आणि तिकडे गेल्यानंतर जी मला माझ्या मनाला शांती प्राप्त झाली, कारण का आईचं जाणं आपल्या आयुष्यातून खरंच खूप मोठी गोष्ट असते. तो माझा कम्फर्ट झोन होता. माझी म्हणजे सर्व गोष्टी मी तिच्यासोबत शेअर करायचो आणि आई गेल्यानंतर त्या गोष्टींची कमतरता मला खूप भासू लागली. सो तेव्हा मी महादेवांच्या मंदिरात जावं लागलो आणि तिकडे मी माझ्या सर्व सुखदुःख महादेवांसोबत शेअर करायला लागलो आणि महादेवांचीच कृपा आहे की माझ्यामध्ये खूप चेंजेस आलेत. खूप चेंजेस आलेत इन द सेन्स आज मला माझे मित्रमैत्रिणी जे म्हणजे 2009-10 या वेळापासून मला ओळखतात, ते जेव्हा आता मला फोन करतात ते मला बोलतात की बाबा तू कसा काय एवढा बदलला? कारण का त्यावेळचा सनी थोडा वेगळा होता, आताचा जो सनी आहे तो वेगळा आहे आणि त्याच्यामागे कृपा आहे ती महादेवांची आणि आज आम्ही महादेवांच्या कृपेनेच राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्या भक्तीला लागलो आहे. आणि खूप सारे गैरसमज होते, खूप साऱ्या मनामध्ये शंका असायच्या की नक्की काय करायचं आहे. सो महादेवांच्या कृपेने आम्हाला म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी आली की काय करायचं आहे हे आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्याचा पर्पज काय. सर्व गोष्टी तर आपल्याला भगवंताच्या कृपेने भेटत आहेत, बट त्या गोष्टी आपण युटिलाइज कसं करतो आहे ते पण मॅटर करतं. सर्व गोष्टी भगवंताच्या कृपेने भेटल्यात आणि त्या देखील एका ठराविक वेळेपुरत्याच भेटल्यात. सो ते आपल्या हातामध्ये आहे की त्या गोष्टींचा आपण वापर कसा करतो आहे. सो जसं आपल्याला भगवंताने काही पण दिलं आहे, फॉर एक्झाम्पल गाडी दिली आहे, मोबाईल दिला आहे, घर दिलं आहे, सर्व काही. सिमिलरली आपल्याला बॉडी देखील तशीच भगवंताने दिलेली आहे. तर या शरीराद्वारे आपण काय कर्म करतो आहे आणि त्याचा सदुपयोग कसा करतो आहे ते देखील आपल्या हातामध्येच आहे. तर त्या गोष्टींच्या बाबतीत आम्हाला खूप कन्फ्युजन होतं. आम्हाला म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मला खूप कन्फ्युजन होतं. मला नक्की कळतच नव्हतं आणि काय करावं. तर जेव्हा मी म्हणजे महादेवांच्या मंदिरात येण्याआधी मी थोडा वेगळाच विचित्र प्राणी होतो. प्राणीच म्हणेन, कारण का माझ्या सवयी मी तशा प्रकारचाच होतो. आता महादेवांच्या कृपेमुळे खूप सारे चेंजेस आलेत आयुष्यामध्ये. अजून मी तेवढा मोठा काय असा विद्वान पंडित झालेलो नाही आहे. बट हां, मी माझे एक्सपिरियन्स काहीतरी शेअर करतो. कारण का कोणती गोष्ट कोणाच्या आयुष्यामध्ये जाऊन चेंजेस करायला भाग पाडेल ते सांगू नाही शकत. जसं माझ्या बाबतीत झालं की कोविडनंतर सडनली माझ्या फीडवरती भागवतांचे क्लासेस वगैरे येऊ लागले आणि त्याच्यामुळे असं वाटू लागलं जे मी माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स फेस करत होतो त्या सर्वांची उत्तरं त्या व्हिडिओजद्वारे, त्या रील्सद्वारे मला मिळत होती आणि कदाचित त्याच गोष्टींमुळे मी आज अध्यात्माकडे वळलो आहे. भगवंताच्या कृपेने मी नामजप करत आहे. काहीतरी त्यांचे भागवतम, भगवद्गीता अशी पुस्तकं वाचत आहे. डेफिनेटली ती त्यांचीच कृपा आहे. माझं एवढं मोठं काही कर्तृत्व नाही आहे की मी माझ्या कर्तृत्वाने या गोष्टी करत आहे. ते नक्कीच भगवंताची कृपा आहे, महादेवांची कृपा आहे, ज्यांच्या कृपेमुळे आम्ही या मार्गामध्ये आहोत. आणि हां, मी अजून पण तेवढ्या लेवलला पोचलो नाही आहे की माझ्यातल्या सर्व त्रुटी संपलेल्या आहेत. मी अजून त्या गोष्टी प्रॅक्टिस करत आहे. तर अजून माझे प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच त्या जाणार नाही आहेत, कारण का लहानपणापासून ज्या माझ्या सवयी होत्या
त्या अशा क्षणार्धात जाणं हे पॉसिबल नाही आहे. त्या गोष्टींना वेळ लागतात आणि आपल्याला एक साधना करायची असते. साधना इन द सेन्स कोणत्याही गोष्टी जर तुम्हाला अचीव करायच्या असतात तर त्या विदाऊट प्रॅक्टिस पॉसिबल होत नाहीत. तर सिमिलरली आम्ही देखील त्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तेच आहे की मी सारखं वारंवार मंदिरामध्ये जातो, कारण का माझ्या आयुष्यामध्ये अशी लोकं खूप कमी आहेत की ज्यांना मी जाऊन अप्रोच करेन कोणत्याही गोष्टींसाठी, किंवा असे मित्रमैत्रिणी वगैरे, की खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये तसे मित्रमैत्रिणी आहेत की ते त्यांच्याकडे जाऊन इझिली ओपन अप होतात. बट माझ्यासाठी तसं कोणी नाही आहे. माझ्यासाठी फक्त माझे भगवंत आहेत, म्हणून मी वारंवार मंदिरामध्येच जाणं पसंत करतो आणि मी तिकडेच जाऊन ओपन अप होतो. माहीत नाही का, बट तो माझा लाईफचा एक्सपिरियन्स आहे. जसं मी सांगितलं, माझ्या आई गेल्यानंतर मी महादेवांच्या मंदिरात जायला लागलो आणि तिकडे गेल्यानंतर जे माझ्या लाईफमध्ये टर्न अराउंड झालं आहे तो म्हणजे मला सांगताच येणार नाही. आणि मित्र जे जुने मला भेटतात वगैरे, ते बोलतात की बाबा तू एवढा कसं काय बदललास. तर नक्कीच ती भगवंताची कृपा आहे, महादेवांची कृपा आहे. त्यांच्या कृपेशिवाय या गोष्टी पॉसिबल नव्हत्या आणि त्यांच्या कृपेमध्येच सर्व काही चाललं आहे. तर जसं की आपण एखादा मूवी किंवा एखादी मॅच वगैरे बघून लोकांना रिकमेंड करतो की ही मॅच बघ किंवा ही मूवी बघ, खूप छान मूवी आहे. तो डेफिनेटली माझ्या लाईफमध्ये आलेला खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, जेव्हा भगवंताची कृपा आमच्यावरती अशी झाली आणि आम्ही ह्या मार्गामध्ये आलो. तर त्या पद्धतीनेच मी माझे एक्सपिरियन्स शेअर करण्याचा प्रयत्न करतो माझ्या व्लॉग्सद्वारे, व्हिडिओजद्वारे. काही जणं म्हणतात की जे भगवंत आपल्याला अनुभव देतात ते कोणासोबत शेअर नाही करायला पाहिजे. बट माहिती नाही का, जे भगवंताने दिलं आहे ते भगवंताबद्दल सांगणं काय चुकीचं आहे असं मला वाटतं. खरं तर सांगायला नाही पाहिजे, बट मी सांगणं पसंत करतो. आफ्टर ऑल सर्व काही त्यांच्यामुळेच आहे, सर्व काही त्यांच्या कृपेमुळेच आहे. तर त्यांचं नाव घ्यायला असं काही वाईट नाही वाटलं पाहिजे. खूप जणांना वाटतं की नामजप का करावा, भक्ती का करावी किंवा नामजप करून काय मिळतं. तर तुम्ही एकदा नामजप तर करा किंवा भगवंताचं जिथे आहात तिथे नाव घ्या. जसे आपले वारकरी बंधू जेव्हा वारीला वगैरे निघतात, ते भगवंताचं नाम घेत घेत ते पूर्ण पंढरपूरला पायी जातात, भगवंताचं नाम घेत घेत. आपले संत तुकाराम जे झालेत ते पण भगवंताचं नामच घेत होते. आणि भरपूर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नाम जप करून करूनच त्यांनी भगवंताचं नाम प्रचार करण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या सर्व संतांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही भगवंताचं नाव घ्या. आणि भगवंताच्या नावामध्ये ती ताकद आहे की भगवंताला देखील ते आवडतं की तुम्ही त्यांचं नाव घेता. आणि जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो, भगवंताला त्या गोष्टी आवडतात आणि ते देखील आपल्याकडे एकदम लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी पाहत असतात. जसं की आपण कोणत्या प्रॉब्लेम्समध्ये आहोत, आपल्या आयुष्यामध्ये काय अडीअडचणी आहेत, तर भगवंत त्या नामाद्वारे आपल्या आयुष्यातील त्या प्रॉब्लेम्स, अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला असं वाटतं की भगवंत नाही येत, नाही काही मदत करत. येतात, ते नक्की येतात. जसं आपण बघितलं आहे की भक्त प्रल्हाद वारंवार भगवंताचं नाव घेत होते. त्यांच्यासाठी देखील भगवंत आले. ध्रुव महाराज, त्यांच्यासाठी देखील भगवंत आले. सर्वांसाठी भगवंत येतात आणि ते कृपा करतात. भगवंत नाही आले तर त्यांच्या दूतांद्वारे, त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन देखील करतात. तर भगवंत आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतात. म्हणजे अजून एक एक्सपिरियन्स आहे माझ्या आयुष्यामध्ये की वैष्णव म्हणजे जे भगवंताचे भक्त आहेत ते देखील आपल्या आयुष्यामध्ये कशी कृपा करतात. तर हरिपाठ याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मनामध्ये इच्छा होती आणि भरपूर जणांकडून मी या गोष्टी ऐकत आलो होतो की हरिपाठ ऐक. तर एका वैष्णवांचीच कृपा झाली. त्यांनी मला समोरून तो प्रश्न विचारला की तू हरिपाठ वाचतोस का किंवा ऐकला आहेस का. तर मी त्यांना म्हटलो की नाही आहे माझ्याकडे म्हणून. तर त्या व्यक्तींनी त्यांनी मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला त्यांची हरिपाठ दिलं. हरिपाठ दिल्यानंतर मला एवढं प्रसन्न वाटलं की बापरे बाप, म्हणजे ही भगवंताचीच इच्छा आहे की मी हे वाचावं म्हणून. आणि सर्व काही गोष्टींचा सार त्या हरिपाठाच्या पुस्तकामध्ये आहे आणि वेगळंच आहे. जेव्हा तुम्ही त्या गोष्टी वाचाल तुम्हाला वेगळेच अनुभव येतील. आणि तसंच नामाचं देखील आहे. भगवंताचं नाम जप केल्याशिवाय किंवा नाव घेतल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टीचा गोडवा कळणार नाही. आणि नाम जप केल्यानंतर तुम्हाला चांगलं वाईट या गोष्टींची समज येते आणि तुम्ही इमोशनली एकदम स्ट्रॉंग होऊन जाता. कोणी पण तुम्हाला येऊन म्हणजे इमोशनली हर्ट वगैरे नाही करू शकत. आणि इमोशनली तुम्ही खूप स्ट्रॉंग होता जेव्हा तुम्ही भक्तिमार्गामध्ये येतात, जेव्हा तुम्ही नाम जप करता. भगवंताचे हे जे आपले ग्रंथ आहेत, वेद वगैरे आहेत, जसं भगवद्गीता वगैरे झालं, तर ही सर्व पुस्तकं अशी आहेत जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा इमोशनली एकतर तुम्ही स्ट्रॉंग होऊन जाता. तुम्हाला एक क्लॅरिटी मिळते की तुम्ही
कोणत्या पद्धतीने काय डिसिजन घ्यायला लागतात, म्हणजे शास्त्रांच्या आधारे तुम्ही व्यवस्थित असे निर्णय घेऊ शकता तुमच्यासाठी किंवा जे तुमचे फॅमिली आहे किंवा मित्र आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित डिसिजन घेऊ शकता की या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा आहे हे तुम्हाला शास्त्रांद्वारे कळतं. म्हणून या गोष्टी आपल्याला वाचणं खूप गरजेचं आहे. भगवंताने किंवा जे आपले संत ऋषीमुनी यांनी सर्व काही गोष्टी आपल्याला सर्व गाईडलाईन्स त्या शास्त्रांद्वारे ऑलरेडी दिलेले आहेत. फक्त आपण त्या गोष्टींचा कंटाळा करतो. आपण नको त्या गोष्टींसाठी खूप वेळ देतो. आपण एखाद्या मूव्हीसाठी थिएटरमध्ये जाऊन 4-4 तास बसतो. पण जर आपण कोणाला सांगितलं की चला आमच्यासोबत मंदिरामध्ये, तर लोकं कंटाळा वगैरे करतात त्या गोष्टींचा. तर त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. इव्हेंच्युअली तुम्हाला या गोष्टीच हेल्प करून जाणार आहेत आणि आपण जेवढ्या लवकर या गोष्टींची सुरुवात करणार तेवढं आपल्यासाठी त्या बेनिफिट्स देऊन जातील. लोकांना वाटतं भक्ती हा विषय म्हातारपणाचा आहे, पण तसं नाही आहे. जेवढ्या लवकर तुम्ही या गोष्टी सुरू कराल तेवढा हे खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण का आता तुम्ही तरुण आहात, तर तुम्ही कॅपेबल आहात त्या सर्व गोष्टींसाठी. भगवंताचं नाम जप करू शकता, भगवंताच्या मंदिरात जाऊन मग त्यांचं दर्शन घेऊ शकता, त्यांच्या कथा ऐकू शकता. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता या सर्व गोष्टींवरती. म्हातारपणामध्ये या गोष्टी पॉसिबल नाही होत, कारण का आपल्या शरीरावरला वेदनाच एवढ्या जडलेल्या असतात की आपण कोणत्या गोष्टींवरती कसं काय फोकस करणार. त्यावेळी आपली दृष्टी पण तशी नसते आणि आपल्याला ऐकण्याचं सामर्थ्य देखील आपल्यामध्ये तेवढं नसतं. तर आपण त्यावेळेस काय या गोष्टी ऐकणार आणि काय या गोष्टी आत्मसात करणार. म्हणून या गोष्टी तुम्ही जेवढ्या लवकर पॉसिबल होईल तेवढ्या लवकर स्टार्ट केलं तर खूप चांगलं होतं. कारण का तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला योग्य ते निर्णय घेण्यासाठी या गोष्टी खूप हेल्प करतात. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी नामजप झालं, भगवद्गीता वाचणं झालं किंवा अजून देखील कोणती शास्त्र आहेत हे वाचणं झालं, अशा गोष्टी जेव्हा करता तर तुमच्यातली नकारात्मकता देखील हळूहळू कमी होऊन जाते आणि तुम्ही एका चांगल्या दिशेने जाऊ लागता. तर ह्याच सगळ्या गोष्टी संत वगैरे देखील सांगण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले तर मी स्वतःला ग्लोरीफाय करण्याचा प्रयत्न नाही करत माझ्या व्हिडिओजद्वारे. मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो की मंदिरांबद्दल वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्या मंदिरांमध्ये का जातो आहे, कारण का माझं एक कनेक्शन झालं आहे. ज्या पण मंदिरात जातो आहे त्यांच्या कृपेमुळेच ज्या काही गोष्टी आहेत आज माझ्या आयुष्यामध्ये किंवा मी जे काही आहे ते त्या सर्व भगवंतामुळेच आहे. म्हणून मी वारंवार मंदिरातच जातो आहे आणि ते सारे व्हिडिओज मी माझ्या यूट्यूबवरती पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. चला तुम्ही पण भगवंताचं नाम जप करा, भगवंताचं नाव घ्या आणि त्या सर्व गोष्टींचा चांगला गोड असा अनुभव घ्या. हरे कृष्णा. मी या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो आहे याचा अर्थ असा नाही आहे की मी कोणी मोठा विद्वान आहे किंवा मी मोठा पंडित ब्राह्मण वगैरे आहे. मी एक ऑर्डिनरी पर्सनच आहे तुमच्यासारखा. तर मी काय असा वेगळा शास्त्र पंडित नाही आहे. तर ज्या गोष्टी मला अनुभवायला आल्यात मी त्याच गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, बाकी काही नाही.